स्वामी पुण्यतिथी विशेष 20 ते 26 एप्रिल या 7 दिवसात करा या सेवा. अखंड स्वामी कृपा प्राप्त होईल. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर 20 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत या 7 दिवसाचा जो काही सप्ताह सुरू होणार आहे तर त्यांच्यामध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं असतं. अखंड संपूर्ण विश्वामध्ये या 7 दिवसात गुरुचरित्र पारायण होत असतं. आपल्याला संसारिक माणसाच्या आयुष्यामध्ये बरेच प्रॉब्लेम असतात, महिलांच्या बऱ्याच काही अडचणी असतात, म्हणून आपल्याला इच्छा असून सुद्धा गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही. तर श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं सुद्धा पारायण तुम्ही करू शकता. तर या सप्ताहामध्ये सामूहिक सेवा होतात आणि या ब्रह्मांडामध्ये या सामूहिक सेवेमध्ये जास्त नाही पण माझा खारीचा वाटा. या 7 दिवसांमध्ये तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही किंवा सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही महाराजांची सेवा करू शकता. दत्त महाराजांची सेवा करू शकतात. 20 एप्रिल ते 26 एप्रिल या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढा जास्त सेवा सांगितल्या जातील तेवढा जास्तीत जास्त सेवा करण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. आणि बघा, या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये ब्रह्मांडामध्ये या सेवेची ऊर्जा खूप जास्त प्रमाणात जागृत होणार आहे. आता आपण जर केंद्रात बघितलं तर गणेश याग, मल्हारी याग, रुद्र याग, नवचंडी याग म्हणजे दुर्गा सप्तशती पाठाचं पठण होतं आणि हवनात्मक याग होतात. स्वामी याग म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं हवनयुक्त पारायण होतं. गीताई याग, मनोबत याग या इतक्या जास्त प्रमाणात याग होतात आणि अखंड स्वामींचा नाम जप यज्ञ चालू असतात. याला आपण प्रहर असं म्हणत असतो. आणि या सगळ्या सेवेमध्ये जर आपण सेवा केली, कुठलीही नियम अटी किंवा देवाकडे काही न मागता मला हे हवं आहे किंवा ते हवं आहे असं काहीच न मागता आपण फक्त नेहमी आयुष्य जगत असताना आपण पैशाचा बॅलन्स ज्याप्रमाणे वाढवत असतो त्याचप्रमाणे या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये सेवेमध्ये मला जेवढा जास्त वाढवता येईल तेवढा जास्त मी माझा सेवेचा बँक बॅलन्स वाढेल असा आपण प्रत्येकाशी जर निश्चय केला तर नक्कीच आपण जास्तीत जास्त सेवा या 7 दिवसात करू शकतो. थोडक्यात काय तर या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या अखंड सेवेचा बँक बॅलन्स वाढवायचा आहे. आता सेवा म्हणाल तर स्वामी चरित्र महाराजांचा प्राण असणारा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. आता एक पारायण करायचं म्हटलं तर सेवेच्या बाबतीत खूप जास्त काटकसर केली जाईल किंवा कंजूसपणा म्हणतो आपण असं म्हटलं जाईल. तर आपण जर दररोज स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण केलं तर संपूर्ण स्वामी चरित्र सारामृत पूर्ण वाचलं तर अगदी एक तासात पूर्ण वाचन होतं. कारण आपण जेव्हा केंद्रात बघितलं तर या सप्ताहाच्या काळामध्ये सुद्धा दुपारी पूर्ण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलं जातं किंवा स्वामी चरित्र सारामृत पठण केलं जातं. या कालावधीत आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. या सप्ताह काळामध्ये 7 दिवसांमध्ये 7 पारायण करा. केंद्रातील सेवा बघितल्या तर दुपारी सुद्धा चंडीयाग झाल्यावर कुंकुमार्जन होतं, दुर्गा सप्तशती पाठ होतात, भागवत पारायण होतं, अखंड सेवा चालू असतात. म्हणून आपण अखंड नाम जप यज्ञ असं या सप्ताहाला म्हटलं जातं, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा खंड पडत नाही. भरपूर लोकसंख्या असते, संपूर्ण महिला मिळून सामूहिक सेवा केली जाते आणि त्या सर्व महिला जर एवढी सेवा करताय तर आपण घरी बसून एक पारायण तर नक्कीच करू शकतो. सेवा करत असताना मासिक धर्म आला तर तेवढे दिवस सेवा तुम्ही थांबवू शकता. नंतर परत तुम्ही सेवेला सुरुवात करा. एका बैठकीत वाचा, कारण एक अध्याय खूप छोटे अध्याय आहेत. आपल्याला सेवा करायची असली ना तर नक्कीच मार्ग निघतो. कारण महाराज सर्व काही करून घेतात. फक्त महाराजांना सांगायचं का सर्व सेवा माझ्याकडून करून घ्या, बघा होतं का नाही. तर कारण आपलं बोलणं आणि महाराजांचं करणं हा वेगच तेवढा असतो. फक्त बोला, एकदा बोलून तर बघा, महाराज सर्व करतील. महाराज आपल्यासाठीच बसलेले आहेत. आपल्या लोकांच्या सर्व सेवेकरांच्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठीच बसलेले आहेत. तर सगळ्यात आधी स्वामी चरित्र सारामृताचं 7 पारायण, सगळ्यात सुंदर सेवा महाराजांची सर्वात प्रभावी आणि आवडती सेवा स्वामी चरित्र सारामृत. ज्यांना शक्य होत नाही त्यांनी 3 पारायण करा आणि जर शक्य झाले तर 7 दिवसात 7 पारायण करा.
फक्त 12 ते 12:30 या वेळेत पठण करायचं नाही. का नाही हे सर्व स्वामी भक्तांना माहितीच आहे. आणि दिवसभरात केव्हाही तुम्ही सेवा करू शकतात, केव्हाही पठण करू शकतात. आता यानंतर 11 माळी महाराजांसमोर बसून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी जप करा. आपण उठता, बसता, चालता, बोलता आपण नामस्मरण करतोच, पण महाराजांसमोर बसून करा. महाराजांसमोर बसा आणि आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आपल्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचं, श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं. कुठलेच वाईट विचार मनात येणार नाही. सुरुवातीला विचार येतात, पण तुम्ही जर मन लावून तन मन धनाने सेवा केली तर जगाच्या पाठीवरचे कुठलेच विचार मनात येणार नाही. खूप प्रभावी सेवा आहे. आता यानंतर कोणाला तारक मंत्राचं जर पठण करायचं असेल किंवा इच्छा असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. तारक मंत्र खूप सुंदर आहे. एकदा तुम्ही वाचला तर नक्कीच तुम्ही दररोज पठण कराल. आता ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नसेल त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र पठण करू शकतात. ते 7 अध्यायाचंच आहे. केंद्रामध्ये उपलब्ध आहे, ते तुम्हाला मिळून जाईल. संक्षिप्त गुरुचरित्र अनुभव खूप सुंदर असे अनुभव आहेत त्या सेवेचे सुद्धा. या 7 दिवसांमध्ये गुरुचरित्र ग्रंथाचा 14वा आणि 18वा अध्याय तुम्ही पठण करू शकतात. आता 14वा आणि 18वा अध्याय तुम्ही संध्याकाळी पठण करू शकतात, केव्हाही पठण करू शकतात. आता अजून दत्त भावनिकचं तुम्ही अतिशय सुंदर सेवा आहे, ती सुद्धा तुम्ही या 7 दिवसांमध्ये दत्त भावनिकचं पठण करू शकतात. किंवा या 7 दिवसांमध्ये तुम्ही घोर कष्ट उद्धार स्तोत्र याचं तुम्ही पठण करू शकतात. 11 वेळा जर तुम्ही घोर कष्ट उद्धार स्तोत्राचं पठण केलं, जो याची सेवा करतो त्याला याचा खरंच खूप छान अनुभव आलेला आहे. घोर कष्ट उद्धार स्तोत्र म्हणजे काय, तर आपल्या आयुष्यात आलेल्या ज्या काही कष्ट आहेत त्यांचा उद्धार होण्यासाठी, ते कमी होण्यासाठी, त्यांचा मुळासोबत नायनाट करण्यासाठी घोर कष्ट उद्धार स्तोत्र खूप प्रभावी सेवा आहे. तर ह्या काही सेवा आहेत ज्या तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त सेवा करा. या 7 दिवसात ज्या महिला ज्यांना याग पण करायचे असतात, काही महिला अशा असतात का त्यांना याग पण करायचे असतात, त्यांना गुरुचरित्र पारायण पण करायचं असते, त्यांना पाठ पण करायचे असतात, प्रहरे पण करायचे असतात आणि त्यांना आरत्या पण करायच्या असतात. महिला कुठून येतात, एवढ्या उन्हात सुद्धा महिला सेवा करण्यासाठी सप्ताहामध्ये येत असतात. आमच्या सुद्धा जवळ केंद्र आहे आणि मी सुद्धा जास्तीत जास्त माझ्याकडून जेवढे महाराज सेवा करून घेतील तेवढी करण्याचा प्रयत्न करते. जी सेवा मिळेल, झाडू मारणं, चप्पल स्टँड स्वच्छता करणं, महिला सर्व सेवा करतात. औदुंबर झाडाजवळ जे काही स्वच्छता करतात किंवा औदुंबराचं जे काही पानं पडलेले असतात ते स्वच्छता करतात. जेव्हा आपण केंद्र झाडत असतो तेव्हा त्या झाडूसोबत, केंद्राच्या स्वच्छतेसोबत महाराज आपले दोष, आपले कर्म सुद्धा साफ होतात आणि आपलं आयुष्य सुद्धा स्वच्छ होण्यास मदत होते. म्हणून या 7 दिवसांमध्ये मिळेल ती सेवा करा. कारण देवासमोर नेहमी नतमस्तक व्हा, अभिमान बाळगू नका. तुम्ही किती वर्षापासून स्वामी सेवेत आहात हे महत्वाचं नाहीये, तर तुम्ही किती सेवा करता आहे, मनापासून करताय ते महत्वाचं आहे. तुम्ही किती वर्षापासून स्वामी सेवेत आहात, महाराजांना याच्यात तुमचा काडीचा रस नाही. तू किती मनापासून करतोस, तू किती शुद्ध अंतकरणाने करतोस आणि तुझा भाव कसा आहे, सेवा अंतर्गत तुझे कर्म कसे आहेत हे सगळं महाराज जाणत असतात आणि त्यांच्यानुसार तुम्हाला फळ मिळत असतं. कर्माच्या भोगाच्या भानगडीत महाराज पडत नाही. तुला तुझे कर्म, तुझे भोग तुलाच फेडावे लागतील, पण तू तीव्रता मात्र कमी करण्याचा काम करत असतात महाराज. आणि आपण त्यांच्यासाठीच अध्यात्मात आलेलो आहोत. आपण महाराजांना तेच मागतो, मला काही नको, माझ्या सोबत तुम्ही राहा, बंगला, गाडी, पैसा, सोनं काही नको, सोबत म्हणजे तुम्ही राहा, म्हणजे मी पूर्ण जग जिंकेल. या भावनेने जेव्हा तुम्ही सेवा करतात तेव्हा फक्त अखंड स्वामी कृपा तुम्हाला नक्कीच प्राप्त होते. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते आणि आशा करते तुम्ही जास्तीत जास्त या सप्ताहामध्ये सेवा कराल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.